1977 पासून 2011 पर्यंत जवळजवळ 34 वर्ष पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता होती. यांच्या सत्तेला खरा सुरुंग लावला तो ममता बॅनर्जी यांनी 2011 साली आणि 2011ला ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री झाल्या. ममता बॅनर्जी एक आक्रमक नेत्या होत्या. त्यांनी स्वतःचं आयुष्य राजकारणासाठी वाहून घेतलेलं होतं. त्यांच्याकडचे पॉझिटिव्ह बाजू बऱ्याचशा होत्या. पश्चिम बंगालमधल्या लोकांना एक आक्रमक, एक स्त्री आणि एक विकास पुरुष पाहिजे होता आणि तो त्यांना ममता बॅनर्जींच्या रूपाने मिळालाय असं त्यांना वाटत होतं. पण प्रत्यक्षात मात्र पश्चिम बंगालची निराशाच झाली. डावे पक्ष फक्त डावे होते, पण ममता बॅनर्जी अति डाव्या होत्या. त्यांची सगळी ध्येय धोरणं आणि सगळा विकास अक्षरशः सगळा वाया गेला आणि त्या 15 वर्षात काहीही विशेष करू शकले नाहीत. त्यामध्ये सर्वात एक वाईट गोष्ट पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या काळात झाली, जी अगदी डाव्यांच्या काळात देखील झालेली नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणावर. ती म्हणजे लांगुल चालनाचं राजकारण. ममता बॅनर्जी आणि त्यांनी स्वतःचे मतदारसंघ भक्कम करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींना आसरा दिला, त्यांना आधार कार्ड, वोटर कार्ड दिलं. या सगळ्या गोष्टींच्या बरोबर पश्चिम बंगालमध्ये एक फ्री फ्लो चालू झाला बांगलादेशी लोकांचा आणि एका विशिष्ट समाजाप्रती त्यांनी जी एक आस्था दाखवली, त्यामुळं पश्चिम बंगाल हिंदूंसाठी सहन करण्याच्या पलीकडे गेला. यातच पश्चिम बंगालमधलं आसनसोल नावाचं एक गाव आहे. इथं उत्तर आसनसोलमध्ये बस्ती बाजार एरियामध्ये एक दुर्गा मंदिर होतं. हे मंदिर कायमचं बंद केलं गेलं. म्हणजे या मंदिराबद्दलचे नेहमी प्रॉब्लेम असायचे. ते होतं मुस्लिम डॉमिनेटेड एरियामध्ये. हे मंदिर मग कायमचं बंद होते की काय अशी परिस्थितीच होती आणि ते मंदिर बंद देखील केलं गेलं, कारण त्या मंदिराला सुरक्षा नव्हती. ते मंदिर कधीही लुटलं जाईल, त्या मंदिरावर कधीही हल्ला होईल अशी भीती वाटायची, म्हणून ते मंदिर बंद केलं गेलं. आता पश्चिम बंगालमधले अभिषेक बॅनर्जी वगैरे जे टीएमसीचे नेते आहेत, त्यांनी ज्या प्रकारे या देशाला चॅलेंज केलं, हिंदुस्थानला चॅलेंज केलं, या गोष्टींच्यावरून आपण समजू शकतो की पश्चिम बंगाल किती विचित्र आणि कुठल्या खालच्या थराला जाऊन पोहोचलेला होता. त्यांचं ट्विट जर तुम्ही वाचलं नसेल तर त्या ट्विटमध्ये सरळ म्हणतात की आम्ही युनियन ऑफ इंडियाला चॅलेंज करतो की त्यांनी आपली आर्मी घेऊन इथे यावं आणि आम्हाला चॅलेंज करावं वगैरे वगैरे. म्हणजे पश्चिम बंगाल हा भारताचा भाग नाहीच की काय असं वाटण्या इतपत ममता बॅनर्जी पश्चिम बंगालला लांब घेऊन गेल्या. त्याच आसनसोलमधल्या दुर्गा मंदिराची गोष्ट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 2011 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 15 वर्ष ममता बॅनर्जींची एक हाती सत्ता पश्चिम बंगालमध्ये होती. त्या काळामध्ये आसनसोल, जे खरं तर पश्चिम बंगालच्या देखील पश्चिमेला ज्या बाजूला झारखंड आहे, त्या झारखंडच्या जवळ असणारं एक अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं शहर, पश्चिम बंगालमधलं कोलकाता नंतर सर्वात मोठं दुसरं शहर असं म्हणलं जातं. या पश्चिम बंगालमधल्या नॉर्थमध्ये, आता हे आहे छोटा नागपूर पठाराचा भाग, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावरती मायग्रंट्स जे उत्तर प्रदेशमधून, बिहारमधून देखील आलेले आहेत आणि ते तिथं राहतात आणि आपला गुजराण करतात. या सगळ्या भागामध्ये चुनखडक मोठ्या प्रमाणावर सापडतो आणि त्या कोल फील्ड्समध्ये हे लोक काम करतात. तिथं मोठ्या प्रमाणावर मुस्लिम पॉप्युलेशन आहे. जवळजवळ 22% लोकसंख्या या भागाची मुस्लिम आहे. 2018 साली एक अत्यंत महत्त्वाची घटना आसनसोलमध्ये घडली. आसनसोलमधल्या लोकांनी 26 मार्च 2018ला रामनवमीच्या मुहूर्तावरती एक फेरी काढलेली होती, एक मिरवणूक काढलेली होती. ही मिरवणूक जेव्हा रेलपूर एरियामधून नॉर्थ आसनसोलमधून जात होती, त्यावेळी या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, तिला थांबवण्यात आलं आणि पांगापांग झाली. लोकांच्यात हाणामारी सुरुवात झाली आणि एक प्रकारे मुस्लिम विरुद्ध हिंदू हा अँगल तिथं गेला आणि याच्यामुळं मोठी दंगल भडकली. यावेळी पश्चिम बंगालमधला जो नेता होता आसनसोलचा, तो होता टीएमसीचा मौलवी घटक. त्यांनी विशेष काही प्रयत्न ही दंगल मिटवण्यासाठी केली नाही, कारण त्यांना दोन्ही समुदायाची मतं हवी होती. त्यामुळे ही दंगल पेटत गेली आणि पश्चिम बंगालमध्ये जे दुर्गा मंदिर होतं, हे दुर्गा मंदिर कायमचं बंद झालं, कारण आता हे मंदिर पूर्णपणे अशा घेऱ्यात अडकलं जिथं हे मंदिर कधीही पुन्हा ओपन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. या दंगलीमध्ये देखील जवळजवळ 4 ते 5 लोकांचा मृत्यू झाला. मंदिराला कायमचं कुलूप लागलं आणि टीएमसीच्या नेत्यांनी मात्र या मंदिराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कुठल्याही राज्याचं जे पोलीस असतं ते त्या राज्य सरकारच्या हातात असतं, दिल्ली वगळता बाकी राज्यांमध्ये अशी परिस्थिती असते. पण पश्चिम बंगालमधलं पोलीस हे ममता बॅनर्जींच्या हातात असल्यामुळे त्यांनी हे मंदिर उघडायचा कधीही प्रयत्न केला नाही. हा मंदिराचा मुद्दा आसनसोलमध्ये नेहमी तापता राहिला. आसनसोलमध्ये नेहमी तिथल्या लोकांनी हे मंदिर उघडायची मागणी केली, पण तिथल्या सरकारनं ती मागणी कधी मागितलीच नाही. ते म्हणायचे की आम्ही मंदिर ऑफिशियली कधी बंदच केलेलं नाही, त्यामुळे उघडायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे व्हायचं असं की हे मंदिर मात्र तसंच बंद राहिलं जवळजवळ मागचे 7 वर्षामध्ये. तर या मंदिराला फक्त ज्या दिवशी दुर्गा पूजा असेल त्या दिवशीच उघडलं गेलं, अन्यथा हे मंदिर कायमचं बंद राहिलं.
या सगळ्यामध्ये बीजेपीनं कायम टीएमसीवर आरोप केला की ते मंदिराच्या विरुद्ध काम करत आहेत. टीएमसीनं कायम असं म्हणत गेली की तुम्ही रामनवमीच्या दिवशी मुस्लिम एरियामधून मिरवणूक का काढली, तुम्ही जी मिरवणूक काढली त्याचा जो पलटवार झाला त्याच्यामुळे तुम्हाला मंदिर बंद करायला लागलं, याच्यामध्ये आमचा काही दोष नाही. म्हणजे मिरवणूक कुठनं काढायची, काय काढायची याच्यावर देखील आता सरकारचा काही कंट्रोल नव्हता. त्यांचं म्हणणं तुम्ही मिरवणूक काढली, आता तुम्ही भोगा, आता मंदिर आम्ही उघडत नसतो. आता या सगळ्या काळात पश्चिम बंगालच्या आसनसोल उत्तरमधून जे निवडणूक लढवत होते ते होते कृष्णेंदू मुखर्जी. कृष्णेंदू मुखर्जी यांनी निवडणुकीच्या काळातच एक आश्वासन दिलं होतं, ते म्हणजे मी जर आमदार झालो तर हे मंदिर मी ज्या दिवशी आमदार होईन त्या दिवशीच उघडेन. त्यामुळे काल 4 तारखेला पश्चिम बंगालचा निकाल जसा यायला सुरुवात झाला, सुरुवातीच्या पहिल्या 1-1.5 तासातच हे जाहीर झालेलं होतं की पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाकडे आघाडी आलेली आहे. त्यामुळं फक्त आता निकाल लागायचा बाकी होता. जसा जसा निकाल लागत गेला, एक आमदारांचा निकाल लागत गेला, तसं पश्चिम बंगालमधल्या आसनसोलमध्ये कार्यकर्ते ज्या गोष्टीची वाट बघत होते ती देखील घडली. ती म्हणजे कृष्णेंदू मुखर्जी जे भारतीय जनता पक्षाचे आमदारकीचे उमेदवार होते, त्यांनी तिथल्या मलय घातक यांचा पराभव केला आणि ते निवडून आले. जसे ते निवडून आले तसे त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं. त्यांचे कार्यकर्ते डायरेक्ट दुर्गामाता मंदिरमध्ये पोहोचले आणि त्यांनी हे मंदिर रात्रीच खुलं केलं. त्यानंतर स्वतः कृष्णेंदू मुखर्जी तिथं पोहोचले. त्यांनी तिथं येऊन पूजा केली आणि त्यांनी सांगितलं की हे मंदिर आता वर्षभर कायमचं ओपन राहील, सर्वांसाठी खुलं राहील. पश्चिम बंगालमध्ये मागच्या काही वर्षांपासून जे चाललंय त्यानंतर एक साधं मंदिर उघडणं देखील एक मोठी घटना वाटायला लागली. इतकी वाईट परिस्थिती पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आणून ठेवलेली होती. मंदिर बंद करण्यामागं कसलंही कारण असलं तरी एखाद्या राज्यामध्ये मंदिर भलेही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही लोकॅलिटीमध्ये असलं तरी ते मंदिर सहजपणे उघडता आलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. पण सरकारनं ती जबाबदारी घेतली नाही. अखेर बीजेपीचं सरकार आल्यानंतर हे मंदिर उघडलं गेलं आणि त्यामुळे सध्या ट्विटरवरती आणि सगळीकडे या मंदिराचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. कारण हे मंदिर जवळजवळ 15 वर्षांनी उघडलं गेलंय आणि ते इथून पुढे उघडलेलं राहणार आहे. भारतीय जनता पक्षाचा पश्चिम बंगालमधील विजय ज्या अनेक कारणांसाठी, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं, बांगलादेशी लोक जे घुसतात भारतात त्या दृष्टीनं, या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच हिंदूंचा जो एक आवाज दाबला जात होता त्या दृष्टीनं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. या निवडणुकीकडे कितीही कुणीही पंडितांनी सांगो की ही निवडणूक हिंदू विरुद्ध ममता बॅनर्जी अशी नव्हती, तर ही गोष्ट कुणीही मान्य करू शकणार नाही. कारण जे प्रशांत किशोरांनी सांगितलं ते सत्य आहे. पश्चिम बंगालमध्ये फक्त 72% हिंदूज आहेत आणि 72% हिंदूंच्या पैकी जर जवळजवळ 45 ते 50% मतं भाजपला पडत असतील तर याचा अर्थ एकूण पश्चिम बंगालच्या हिंदूंच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 80% हिंदूंनी बीजेपीला मतदान केलंय. त्यामुळे कितीही या निवडणुकीला तुम्ही वेगळा रंग द्यायचा प्रयत्न करा, इलेक्शन कमिशनचं नाव घ्यायचा प्रयत्न करा, पण बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी ज्या चुका केल्या, जे पापं केली, त्या पापांचा घडा भरल्यामुळे ममता बॅनर्जींचा पराभव झालाय हे मान्य करायला हवं. या संपूर्ण मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.